Welcome to Nepwala. Like this video, share it with friends, and subscribe for more. चला तर मग आज उत्सुकता आहे तुम्हाला शिकायची. आज आपण सुरू करणार आहोत चॅप्टर नंबर 4, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हा चॅप्टर आज आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. याचं एक्सरसाइज मी ऑलरेडी जी आहे तो व्हिडिओ आलेला आहे एक्सरसाइजचा, क्वेश्चन आन्सर्स लर्न करून किंवा अगदी फक्त व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू मिळेल चॅप्टरमध्ये काय काय सांगितलेलं आहे. तर आता आपण एक्सप्लेनेशन बघूयात. जर एक्सरसाइजचा व्हिडिओ बघून मग तुम्ही माझा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ बघितलात ना, तर तुम्हाला एक्सप्लेनेशन अगदी नीट कळेल. म्हणजे तुम्हाला वाचायची पण गरज नाही, फक्त क्वेश्चन आन्सर्स लर्न केले ना की तुम्हाला एक्झाममध्ये इतकं चांगलं आठवेल की तुम्ही ओन आन्सर्स पण लिहू शकता. तर आपण बघूया डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हे पिक्चर बघा. आता तुम्हाला इथे काय वाटतंय? हे पिक्चर जे इथे दिलेलं आहे हे खूप सारे ट्रीज आहेत असं वाटतंय ना, कारण हे पूर्ण तर खूप मोठं एक जंगलसारखं वाटतंय. बट दिस इज नॉट अ जंगल, दिस अलोन इज अ बिग ट्री. हे एकमेव झाड आहे. याचा एकच तना आहे. याला हे जे दिसत आहेत ना, हे एरियल रूट्स, म्हणजे जे रूट्स ट्रीपासनं ग्राउंड साईडला जे ग्रो होतात त्याला एरियल रूट्स म्हणतात. एरियल रूट्स हे ते सगळे रूट्स आहेत. इथपासनं पूर्ण भलं मोठं एक झाड आहे. हे त्याला एकच बार्क आहे, म्हणजे झाडाचं खोड, आणि भरपूर सारे एरियल रूट्स आहे, म्हणून हे एवढं मोठं कॅन सर्वाइव्ह. तर चला आपण याच्याबद्दल आता थोडं रीड करूयात. खाली काय दिलं आहे. दिस इज नॉट अ फोटोग्राफ ऑफ अ फॉरेस्ट. बघा, म्हणजे हे हा काही जंगल नाही आहे. दिस इज ॲक्च्युली अ ह्यूज सिंगल ट्री. दिस इज अ 250-year-old banyan tree located in the botanical gardens at Kolkata. हे जे झाड आहे ते पूर्ण एक सिंगल बॅनियन ट्री आहे, ज्याचं एज काय आहे 256 इयर्स आहे, आणि हे कुठे लोकेटेड आहे? बोटॅनिकल गार्डन, कोलकाता. इट स्टँड्स सपोर्टेड बाय मोर दॅन 3500 थिक एरियल रूट्स. आता जे मी सांगितलं ना तुम्हाला एरियल रूट्स, जे झाडापासनं, आता रूट्स जनरली कसे ग्रो होतात? जमिनीच्या खाली ग्रो होतात, बरोबर. ग्राउंड लेवलच्या खाली हे रूट्स ग्रो होतात, आपले जे नॉर्मल रूट्स असतात ते. पण हे कसे आहेत? हे एरियल रूट्स आहेत. एरियल रूट्स कसे असतात? ते जमिनीच्या वर, म्हणजे झाडापासनं जमिनीच्या लेवलला ग्रो होतात, जमिनीच्या खाली नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याला आपण एरियल रूट्स म्हणतो. दॅट हॅव रीच द ग्राउंड. Foreign tourists frequently visit this garden in Kolkata to see the colossal tree. In 1925, the main trunk of the tree have been removed, yet the tree has continued to grow. आता हे फारच मोठं झालं आहे की नाही झाड. याचं इतकं पूर्ण हे एवढं मोठं एका जंगलासारखं दिसतं आहे. तर मग आता हे अजून ग्रो होणार, तर मग इकडे आपल्याला जागा नसणार, म्हणून गव्हर्मेंटने आपलं काय केलं, याचं जे हे मूळ आहे, म्हणजे ज्याला खोड म्हणतो, मेन बार्क ऑफ द ट्री, हे त्यांनी काय केलं, कापून टाकलं. तरी पण ह्या एरियल रूट्सच्या सपोर्टने, कारण रूट्स काय करतात, न्यूट्रिएंट्स झाडाला देतात. न्यूट्रिएंट्स जे आहेत ते झाडाला कोण पुरवतात? रूट्स. तर हे एरियल रूट्स असले म्हणून काय झालं, हे पण तर न्यूट्रिएंट देतातच ना. तर 1925ला द मेन ट्रंक ऑफ द ट्री हॅज बीन रिमूव्ड. ते ट्रंक जे आहे ते काढून टाकलं आहे. कधी? 1925लाच. पण आता काय सुरू आहे? 2026. पण तरीसुद्धा हे ट्री अजून पण असंच ग्रो होतं आहे. येट द ट्री हॅज कंटिन्यूड टू ग्रो. द वर्ल्ड्स मोस्ट मॅसिव्ह बॅनियन ट्री इज लोकेटेड इन आंध्र प्रदेश. आता हे एकच ट्री आहे का? नाही, याच्यापेक्षा पण मॅसिव्ह, म्हणजे जगातलं, वर्ल्डमधलं सगळ्यात मोठं ट्री, वर्ल्ड्स मोस्ट मॅसिव्ह बॅनियन ट्री. आता कुठे हे? दिस इज लोकेटेड इन आंध्र प्रदेश. 10,000 पीपल, 10,000 लोक या झाडाच्या खाली बसू शकतात ॲट अ टाईम, आणि सावली घेऊ शकतात. इतकं मोठं आहे. व्हॉट अन इनक्रेडिबल एक्सपॅन्स, म्हणजे वाढ.
Now let's see, can the shrub along the road in the photograph grow as large as this tree? हे जे आहेत, हे छोटी छोटी जी झाडं आहेत, हे ट्री एवढं वाढू शकतात का? Do shrubs like holy basil, rose, करवंद grow as tall as neem or tamarind trees? आता ही छोटी झाडं जी आहेत, ही या ट्री एवढी वाढू शकतात का? याला एरियल रूट्स आहेत का? नाही. यांचे रूट्स कसे आहेत? नॉर्मल, जे ग्राउंड लेवलच्या खाली ग्रो होतात. आणि जर याला एरियल रूट्स नसतील आणि हे जर एवढं मोठं झालं तर झाड पडणार नाही का? याला सपोर्ट कसा मिळणार? कारण हे श्रब्स आहेत, त्यामुळे यांचे जे रूट्स असतात ते इतके वेल डेव्हलप्ड नसतात. बघूयात आता आपण. However, several plants like rose, oleander that is kaner, hibiscus and henna that is mehendi only grows to a height of 5 to 6 feet. 5 ते 6 फूट उंचीच असते यांची. ही जी झाडं आहेत यांची उंची फक्त 5 ते 6 फूट असते. आता आपण हे बघूयात. याचा रंग जरा चेंज करू म्हणजे आपल्याला क्लिअर दिसेल. हे बेटर आहे ना. सम टाइप ऑफ ग्रास ग्रोज टॉलर दॅन अ ह्युमन. आता सगळेच असे आहेत का की 5 ते 6 फूट वाढतात? नाही ना. काही गवत असतं बघा कुठल्या जंगलमध्ये, ते एका ह्युमन बीइंगच्या हाईटपेक्षा पण मोठं होतं. अशी पण गवतं आहेत. We call them shrubs. Some type of grass grow taller than human, while others remain very close to the ground. Look at the moss-like plant that grows on wet walls. शेवाळ बघितलंय ना आपण, हिरवं रंगाचं शेवाळ असतं, ते भिंतीवर ग्रो होतं. ते आता ह्युमनच्या एवढी हाईट येऊ शकते का त्याची? आणि जर ते वाढलं तर आपल्याला किती प्रॉब्लेम होईल ड्युरिंग रेनी सीझन. दे डोंट हॅव एनी ब्रांचेस, नो रूट्स अँड नो फ्लावर्स. द algae growing on wet floors is even smaller. If you look at the plants, you will realize immense diversity which exists in nature, such as huge trees, tall palms like coconut, various types of shrubs, grasses. म्हणजे यात काय सांगितलं आहे की आपल्याकडे विविध प्रकारची झाडं असतात, छोटी मोठी, अगदी घनदाट किंवा अगदी विरळ. There are some plants that can be seen with naked eyes. They can be only seen through a microscope. अच्छा, ओके, they cannot be seen. ओके, अशी पण काही झाडं आहेत जी आपल्याला डोळ्याने नाही दिसत, त्यांना मायक्रोस्कोप अंडरच बघावं लागतं. ॲल्गे झालं असं. तर नेक्स्ट पेज बघूयात आपण. आता जसं हे आहे, नाव विल सी द डिफरन्स बिटवीन मँगो ट्री, हेना श्रब अँड कोरिएंडर हब. त्यात डिफरन्स काय बघणार आहोत आपण? ट्री, श्रब आणि हबमध्ये कुठला डिफरन्स, काय काय डिफरन्स असतो याचा एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या यूट्यूब शॉर्ट्स म्हणून आपल्या चॅनलवर आहे. तो बघितला तर आपल्याला याच्यातले काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ट्री, श्रब आणि हबचे, ते तुम्हाला इझिली अगदी 10 सेकंडमध्ये लक्षात आणण्यासाठी तो व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो पण आपल्या चॅनलवर जाऊन आपण बघू शकतो. मी यात इथे पण आता टाईमलाईनमध्ये तो व्हिडिओवरती टॅग करेल, तुम्ही तिथनं पण बघू शकता. मँगो ट्री. ट्री म्हणजे काय? याचं जे बार्क आहे ते अगदी जाड आणि उंच असतं. याचे रूट्स जे असतात ते जमिनीच्या खाली असतात. आता या सगळ्यांचेच रूट जमिनीच्या खाली असणार आहेत. इट्स जस्ट दॅट याचं बार्क जे आहे ते अगदी जाड आहे, याचं बार्क जे आहे ते मीडियम साईज्ड आहे, पातळसं. ओके, आणि याला एकदम सॉफ्ट, कोथिंबीर आपण घरी वापरतो तर सुरीने कापल्यावर तो इझिली कापता येतो, म्हणजे अगदी सॉफ्ट स्टेम असतं याला. आणि खूप सारे स्टेम असतात आणि याचे जे रूट्स असतात ते फायबरस रूट्स असतात, म्हणजे प्रत्येक ब्रांचला एक वेगळं रूट असेल. पण या झाडाचं तसं आहे का नाही, याला ब्रांचेस जरी वेगळ्या वेगळ्या असल्या पण रूट हे एक असतं आणि मग त्याला वेगळे वेगळे ब्रांचेस असतात, बरोबर.
आता आपण बघूयात. मेक अ लिस्ट ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ प्लांट्स फाउंड इन युअर सराउंडिंग. ट्रीज विथ स्ट्रॉंग ट्रंक अँड ब्रांचेस दॅट आर स्टर्डी इनफ फॉर पीपल टू क्लाइंब. आता इथे काय काय येईल? मँगो ट्री आहे, जामून ट्री आहे, त्यानंतर गुआवाचं ट्री आहे, जे आपण झाडावर वरती चढून तोडू शकतो. श्रबवर तुम्ही चढू शकता का? श्रबवर चढू पहिले तर श्रबचं हाईटच 5 to 6 feet असतं आणि त्यात म्हणजे ह्युमन हाईटचं, आणि त्यात तुम्ही चढलात तर कसं काय चढणार तुम्ही? श्रब्स whose branches grow close to the ground are not very thick or strong. बघा, श्रब दॅट आर व्हेरी क्लोज टू द ग्राउंड. आता याचं बघा, आंब्याच्या झाडाला चढायला पानं जी असतात त्याची ती किती वरती असतात, पण तेच एखाद्या हेणाचं किंवा चण्याचं झाड आपण एक्झाम्पल घेऊयात, ते बेस्ट आहे. चण्याचं झाड बघितलं आहे का कोणी? ते घरात पण लागतं. तर कुंडीच्या माती जी असते त्याच्या अगदी जवळच त्याची पानं असतात. ओके, so shrub whose branches grow close to the ground and are not very thick. Very important point. The branches are not very thick. They are not too soft, they are not too hard, they are in medium range. They are not very thick. Plants that have no branches but trunk grows very tall with leaves located at the apex. असं कुठलं झाड आहे ज्याला ब्रांचेसच नसतात पण ट्रंक जे आहे ते खूप उंच जातं आणि फक्त वरती पानं असतात? असं कुठलं झाड आहे सांगा बरं? हे तुम्हाला लिस्ट करून आपल्या पुस्तकात लिहायचं आहे. ओके, आता नेक्स्ट बघूयात आपण. प्लांट्स विथ व्हेरी वीक स्टेम्स विच कॅनॉट स्टँड अपराईट. दीज प्लांट्स रॅप द ग्रीन स्टेम अराउंड नियर बाय ट्रीज और सम सपोर्ट. वेल, यू कॅन से वेल जे असतं, वेलला सपोर्ट लागतो चढायला. जवळच बघितला तर मधुमालतीचा वेल. आपल्या सराउंडिंगमध्ये भरपूर ठिकाणी असतं. हे फुलाचा एक वेल आहे ज्याला चढायला सपोर्ट लागतो. किंवा रोजचा वेल पण येतो, त्याला काय म्हणतात? वाईन्स. Vines that grow upwards, wrapping around a support by using spring-like part, that is tendrils. आता फॉर एक्झाम्पल ही कुंडी आहे आणि यात थोडंसं ते वाढलेलं आहे आणि इथे एक काडी लावली आहे मी कुंडीत, पण हे इतकं सॉफ्ट असतं ना की असं वाढू नाही शकत, हे खाली पडेल. जसं की मनी प्लांट. ठीक आहे, तर हा आपल्या स्टेमला पकडून पकडून तो ग्रो होत राहतो आणि हे स्ट्रक्चर ना अगदी असं स्प्रिंग लाईक असतं. ह्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं आहे? टेंड्रिल्स. आणि या पूर्ण झाडाला आपण काय म्हणणार आहे? वाईन्स. हा डिफरन्स तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओवर येईल, तो तिथे बघा. टू ग्रिप इट लाईक क्लाइंबर्स. हॅव यू सीन वाईन्स अँड ग्रासेस लाईक हराली that spread across ground instead of growing upwards. आता फक्त वर्टिकल ग्रो होऊ शकतं का? मनी प्लांट जर तुम्ही खाली सोडला तर मनी प्लांट हे हॉरिझॉन्टली पण ग्रो होतं कुठल्या एका ग्राउंडमध्ये किंवा असं अशा ठिकाणी तुम्ही हे बघू शकता. सच प्लांट्स म्हणजे जे वर्टिकली न जाता हॉरिझॉन्टली वाढतात जमिनीच्या लेयर्सवर, त्याला क्रीपर्स म्हणतात. वाईन्स जे असतात ते अपवर्ड्स वाढतात आणि जे क्रीपर्स असतात ते हॉरिझॉन्टली वाढतात. ओके, तर हा पण एक पॉईंट आहे जो आपण लक्षात घेणार आहोत. आता याचा पण व्हिडिओ बघा. तुम्हाला जो आहे ना तो माझ्या यूट्यूबच्या शॉर्ट्सवर येईल, तर तुम्ही शॉर्ट्स बघत चला, म्हणजे तुमचे जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत ना जिथे तुम्हाला असं कळलं नाही ते तुम्हाला तिथे अगदी क्लिअर होईल. नेक्स्ट आपण बघूयात. वेन वी थिंक ऑफ प्लांट्स वी युजली थिंक ऑफ पार्ट्स लाईक रूट्स, स्टेम्स, लीव्स, फ्लावर्स अँड फ्रूट्स. पण आता ह्या सगळ्यांमध्ये पण विविध प्रकार आहेत. जसं रूट्सचे बरेच प्रकार आहेत. फॉर एक्झाम्पल आपण बघू टॅप रूट,
फायबरस रूट. स्टेममध्ये पण बरेचसे प्रकार आहेत, जसं आपण बघितलं ट्री श्रब हबमध्ये सॉफ्ट स्टेम. लीव्समध्ये पण भरपूर प्रकार आहेत. फ्लावर्स पण वेगळ्या वेगळ्या शेपचे, वेगळ्या कलरचे, वेगळ्या आकाराचे, छोटे मोठे असे असतात. फ्रूट्समध्ये पण बरीच व्हरायटी आहे. आता फ्रूट्समध्ये तुम्ही म्हणाल कसली व्हरायटी? काही फ्रूट्स जे आहे ते झाडावर ग्रो होतात, काही फ्रूट्स जे आहे ते अंडरग्राऊंड म्हणजे जमिनीच्या आतमध्ये तयार होतात. सो देर इज अ लॉट ऑफ व्हरायटी. देर इज डायव्हर्सिटी इन ऑल दीज ॲस्पेक्ट अमंग द प्लांट्स अराउंड अस. आता एक ॲक्टिव्हिटी दिली आहे आपल्याला. ऑब्झर्व द लीव्स ऑफ डिफरंट प्लांट्स. व्हॉट डिफरन्सेस डू यू नोटिस इन देअर साईज, शेप अँड एजेस? यात वेगळे वेगळे साईजचे, छोटे मोठे, कोणाला एका ब्रांचला एकच पान आहे, कोणाला एका ब्रांचला 3 पानं आहेत, कोणाचं लांब पान आहे टॉल, कोणाचं स्टेम लाईक आहे, कोणाला एका लीव्सला एकापेक्षा जास्त म्हणजे 2, 3, 6, 7, 8 कढीपत्त्याचं पान, करी लीव्स. कोणाचं पान खूप मोठं आहे, जसं की ॲलोकेशियाचं म्हणजे आपण अळूवळी बनवतो ना ते वालं. काही फर्न्स टाईप असतं. सो देर आर मेनी ऑफ देम. कोणाचं स्ट्रेट वेनेशन असतं, कोणाचं रेटिक्युलेट वेनेशन असतं. विच प्लांट्स इन युअर एरिया हॅव लीव्स लाईक दीज? हॅव यू सीन एनी अदर टाईप ऑफ लीव्स डिफरंट दॅन दीज? ड्रॉ पिक्चर ऑफ देम. Write down as many names as you can. Collect as many different leaves as you can. Play a game in your friends to identify. हे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर हा गेम खेळू शकता आणि हे ड्रॉइंग किंवा पिक्चर्स किंवा कसली फोटोज पण तुम्ही एकमेकांबरोबर शेअर करू शकता. नेक्स्ट पार्ट आपण बघूयात. नेक्स्ट आहे आपला फ्लावर्स. Gently run your finger over leaves to determine if it feels smooth or rough. कुठलं पान जे असतं ते अगदी असं रफ सरफेस असतो त्याचा, किंवा तुम्हाला हात लावल्यावर तुम्हाला हाताला खाज सुटते, दॅट इज त्यांच्यावर असलेलं वेगळं वेगळं टेक्स्चर. किंवा कुठलं पान अगदी सॉफ्ट स्मूथ असतं, किंवा कुठलं असं वॅक्स लाईक टेक्स्चर असतं. मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस ॲस्पेक्ट्स in which you see difference such as small size, big size, stiffness of leaf, veins visible, margins and length of the leaf stalk. This difference is called the diversity. आता हे डेफिनेशन आहे, हे आपण मार्क करूयात. Differences such as small size, stiffness of leaves, vein visibility, leaf margin edges and the length of leaf stalk. This difference is called diversity. हा क्वेश्चन इथे तुम्हाला एक्झामला 1 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. हा आपण आपल्या रिव्हिजन बुकमध्ये लिहून घेणार आहोत आणि आपण लर्न करणार आहोत. हा किंवा फक्त रिव्हिजन केलात तरी चालणार आहे. नेक्स्ट आपण बघूयात. सम प्लांट्स नेवर बेअर फ्लावर्स. सम प्लांट्स ब्लूम ओनली इन स्पेसिफिक सीझन while some flowers throughout the year. म्हणजे काय की कुठली फुलं असतात जी फक्त कुठल्या स्पेसिफिक सीझनमध्ये येतात. म्हणजे पावसाळ्यात कुठली येतात, किंवा कुठली हिवाळ्यात येतात, किंवा कुठली उन्हाळ्यात येतात. आता जसं मोगरा आहे तो फक्त एका स्पेसिफिक टाईमला येतो. मोगरा पावसाळ्यात फार रेअरली येतो. म्हणजे आपण त्यात काही डायव्हर्जन्स केले तरच, अदरवाईज मोगरा हे फ्लावर पावसाळ्यात येत नाही. देर आर सम फ्लावर्स जे वर्षभर असतात. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता शेवंती. शेवंती वर्षभर असते, बरोबर. गुलाबाला थंडी लागते, त्यामुळे गुलाब हे फक्त हिवाळ्यात येतं. सो देर इज ऑल्सो अ व्हरायटी. देर इज डिफरंट डायव्हर्सिटी इन शेप, कलर्स, नंबर ऑफ पेटल्स अँड अरेंजमेंट. आता जसं पानांचं आहे की कोणाला लीफ स्टॉकला 1 पान आहे, 2 पान आहे, अनेक पानं आहेत, तसं फुलाचं पण असतं. हिबिस्कसला भरपूर पाकळ्या असतात. गुलाबाला हिबिस्कसपेक्षा जास्त पाकळ्या असतात. जर हिबिस्कसला 4 आहेत तर गुलाबाला तर n नंबर ऑफ आहे. जरबेराला पण भरपूर पाकळ्या असतात, कमळला पण.
तर दे डिफर इन द नंबर ना, असं आहे का फिक्स की 8 पाकळ्या सगळ्या फुलांना असतील? नाही. देर इज डायव्हर्सिटी. त्यांचा सुगंधात डायव्हर्सिटी आहे, त्यांच्या नंबर ऑफ पेटल्समध्ये डायव्हर्सिटी आहे, फुलांच्या अरेंजमेंटमध्ये डायव्हर्सिटी आहे. तर हे आपल्याला ड्रॉ पिक्चर ऑफ डिफरंट फ्लावर्स अँड राईट द नेम, जसं तुम्ही लीव्हसाठी केलं तसंच तुम्हाला इथे सांगितलं आहे की यू हॅव टू डू समथिंग लाईक दिस. सम फ्लावर्स हॅव प्लेझंट फ्रेग्रन्स वाईल सम स्मेल ऑफ फ्लावर्स इज अनप्लेझंट. अशी डायव्हर्सिटी फुलांमध्ये देखील असते. Do plants like holy basil, mango or sugarcane bear flowers? Why do you think? Observe them and collect information. हे एक ऑब्झर्वेशन आहे, हे तुम्ही बघा आणि मग करा. आणि तुम्हाला याच्यासाठी व्हिडिओ हवा असेल तर तुम्हाला यूट्यूब शॉर्ट्सवर आपल्या हा व्हिडिओ लवकरच येईल. फ्रूट्स आर फॉर्म्ड फ्रॉम फ्लावर्स. आता सगळ्यात मोठा क्वेश्चन इथे, विदाऊट म्हणजे जर फूल नाही आलं झाडाला तर त्याला फळं येऊ शकतात का? ऑफकोर्स इट इज नॉट पॉसिबल. बरोबर, फ्लावर असेल तरच फ्रूट येईल. आंब्याच्या झाडाला जर मोहरच नाही आला तर आंबे कुठून येणार? ओके, सो फ्रूट्स आर फॉर्म्ड फ्रॉम फ्लावर्स. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. फ्रूट्स कंटेन सीड्स ऑफ दॅट प्लांट. How many seeds are found inside fruits like mango, jamun or both? On the contrary, म्हणजे फ्रूट्स लाईक ऑरेंजेस, लेमन्स अँड जॅकफ्रूट. आता जसं आंब्यात, जामुनमध्ये किंवा बोरमध्ये हे एक एकच सीड असतं आतमध्ये, पण ऑरेंजेस, लेमन आणि जॅकफ्रूटमध्ये असं आहे का? दे हॅव एन नंबर ऑफ सीड्स. ऑरेंजमध्ये असं आहे का की एकच बी निघाली? किंवा लिंबात? नॉट पॉसिबल. लिंबू कापल्यावर you can't count the there are no fixed amount of seeds in them. तसंच जॅकफ्रूटमध्ये पण आहे. फिक्स्ड अमाऊंट ऑफ सीड्स असतात का? नो, दे कॅन कंटेन मेनी सीड्स. प्लांट शो अ ग्रेट डायव्हर्सिटी इन टर्म्स ऑफ शेप, कलर, टेस्ट ऑफ their fruit, the number of seeds they contain, the thickness of the fruit. आंबाचं साल जे असतं ते पातळ पण असतं, जाड पण असतं, डिपेंड्स ऑन इट्स व्हरायटी. जामुनचं साल अगदी डेलिकेट असतं. सो त्यांचं स्किनचं पील ते सुद्धा डिफर करतं. दॅट ऑल्सो हॅज व्हरायटी, डायव्हर्सिटी. विच फ्रूट्स डू यू थिंक डू यू नो दॅट हॅव मोर दॅन 25 सीड्स इन अ सिंगल फ्रूट? असं कुठलं फळ तुम्हाला माहिती आहे का ज्याला 20 to 25 सीड्स असतील एका सिंगल फ्रूटमध्ये? किंवा डू यू नो एनी फ्रूट दॅट हॅव नो सीड्स? तर आय थिंक 25 to 20 सीड्स असतील लेमनमध्ये. आणि नो सीड फ्रूट सांगा. सो दॅट कॅन बी बनाना. बनानामध्ये अजिबात सीड नसतात. इट इज अ सीडलेस फ्रूट. केळी. नेक्स्ट पेज बघूयात आपण. आता आपण डू यू नो वगैरे हे जे आहेत ना, हे मी वाचत नाही कारण आपल्याला खूप वेळ लागेल एक्सप्लेन करायला. हे आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये बघूयात. आता आपण फक्त जे मेन पार्ट आहेत एक्सप्लेनेशनचे तेच बघूयात. सो ग्रेन ऑफ व्हीट, राईस, जोवार, कॉर्न, बाजरा आर ऑल सीड्स ऑफ दोज पर्स्पेक्टिव्ह प्लांट. सिमिलरली chickpea, pea, mustard, groundnut are also seeds. Collect a few seeds of each of these. Give each seed a light tap to open. See if it splits into two parts. Observe which seed divided into two equal halves and which one breaks into unequal pieces. Now soak the intact seed in water for a day. Afterwards, remove the outer seed coat. You will notice that seed naturally have two equal parts. Seeds with just two equal independent parts are called dicotyledonous diamonds too. Seeds that have one such independent part are called mono. Mono means one. आता बघा इथे सोप्या अक्षरात काय दिलं आहे की आपल्याला डिफरंट टाईप्स ऑफ सीड्स घ्यायचे आहेत. म्हणजे धान्याची दाणे. गहू घ्या, राईस घ्या, ज्वार घ्या, मक्याचा दाणा घ्या. आता तर रेनी सीझन सुरू आहे त्यामुळे तर त्या दाण्यांमध्ये ते इक्वली हाफमध्ये डिवाईड होतात का?
गहूचा दाणा तुम्ही इझी म्हणजे एक्झॅक्ट हाफ पार्टमध्ये ब्रेकडाऊन करू शकता का? नॉट पॉसिबल ना, अखंड असतो तो. पण तेच तुम्ही शेंगदाणा बघा, त्याचं साल काढल्यावर एक्झॅक्टली हाफमध्ये डिवायडेड असतो की नाही तो, त्याचे इक्वल 2 पार्ट्स होतात. अशा ज्या धान्याचे दाणे आहेत ज्यांचे एक्झॅक्ट 2 पार्ट्स होतात. 2 मीन्स डाय, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि 1 मीन्स मोनो, ज्यांचे 2 भाग होतात. ज्या धान्याच्या बियांचे किंवा धान्याच्या दाण्यांचे 2 भाग होतात त्याला आपण डायकॉटिलिडनस प्लांट असं, डायकॉटिलिडनस सीड असं म्हणतो. स्पेलिंग डायकॉटिलिडनसचं एकदम परफेक्टली लर्न करायचं आहे, अदरवाईज आपले मार्क्स जातील. आणि हे तुम्हाला 9th स्टँडर्डपर्यंत पण नाही, अगदी 12th स्टँडर्ड म्हणजे ज्यांनी 10वी नंतर सायन्स घेतलं त्यांना तर हे अगदी 12वीपर्यंत आहे. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल वाईल लर्निंग स्पेलिंग्स. आणि सायन्समध्ये स्पेलिंग लर्न करत चला, लाईक इंग्लिश. जर तुम्हाला स्पेलिंग येणार नाही तर तुमचे मार्क्स भरपूर एक्झाममध्ये जाऊ शकतात. डायकॉटिलिडनस म्हणजे 2 डाय, आणि मोनो जसं गहू, ज्वारी, मक्याचा दाणा हे सिंगल आहे ना, हे आपण हाफमध्ये डिवाइड करू शकतो का? नाही. सो दॅट इज मोनोकॉटिलिडनस सीड. मी मार्क करून देते. डाय मीन्स आणि मोनो, सीड्स दॅट हॅव 1 इंडिपेंडेंट पार्ट आर कॉल्ड मोनोकॉटिलिडनस सीड, and seeds which possess 2 equal independent parts are called dicotyledonous seed. आता हे पण एक्झाममध्ये येऊ शकतं. एक्झामसाठी हे डिफाईन 1 मार्कला येऊ शकतात. सो आपण हे रिव्हिजन बुकमध्ये लिहून लर्न करून घेणार आहोत. फर्स्ट आणि ही सेकंड. ओके. आणि स्पेलिंग आपण कंपल्सरी आपल्या बुकमध्ये लिहून लर्न करणार आहोत. कलर सेपरेट करून देते मी. कंपल्सरी ही 2 स्पेलिंग लर्न करून ठेवायची आहेत आपल्याला. ओके. चला आता नेक्स्ट बघूयात. आता झाडांना जे मधल्या लाईन्स असतात, प्रत्येक पानाला मध्ये लाईन असतात ना, या सगळ्या लाईन्स, याला पहिले तर काय म्हणतात? ह्या लाईन्स म्हणजे काय? ह्या सगळ्या लाईन्स म्हणजे वेनेशन. या लाईन्सलाच वेनेशन म्हणतात. आता यात पण डिफरंट टाईप्स ऑफ वेनेशन असतं. कुठल्या स्ट्रेट असतात, कुठल्या स्लँटेड असतात, कुठल्या डबल साइडेड असतात, कुठल्या सिंगल साइडेड असतात, कुठल्या नेट लाईक असतात. सो दे आर डिफरंट. इफ अ पीपल लीफ इज केप्ट इन वॉटर फॉर अ फ्यू डेज, इट्स सॉफ्ट पार्ट रॉट्स अवे. म्हणजे जो हिरवा पार्ट असतो ना या पानाचा, तो सगळा खराब होऊन निघून जातो. आणि त्याचं जे हे नेट लाईक स्ट्रक्चर असतं हे फक्त पुरतं. ओनली अ नेट लाईक स्केलेटन रिमेन्स. व्हॉट डू यू थिंक दिस वेब नेटवर्क इज मेड ऑफ? If leaves of people or teak are left in water for a few days, you get this kind of net. However, leaves of other plants like holy basil, chrysanthemum म्हणजे शेवंती, होली बेसल म्हणजे आपली तुळशी. इथे लिहूयात का आपण साईडला? होली बेसल इज तुलसी आणि हे क्रिसॅन्थेमम म्हणजे शेवंती. Do not form such web-like networks if they are kept in water. आता याला ते टाईप ऑफ वेनेशन दिलेलं आहे म्हणून हे पाण्यात ठेवलं तर हे वेनेशन आपल्याला नंतर नेटलाईक दिसतं, कारण हे पूर्ण नेटेड वेनेशन आहे. पण जसं होली बेझलमध्ये सॉफ्ट स्टेम असते ना अगदी,
सॉफ्ट स्टेममध्ये पाण्यात ठेवल्यावर ती पण चालली जाईल. द वॉटर ॲब्झॉर्ब्ड बाय रूट्स ऑफ दीज प्लांट्स रीच ऑल पार्ट्स ऑफ लीव्स. कुड देअर बी कनेक्शन बिटवीन दिस प्रोसेस अँड द वेब लाईक नेटवर्क ऑफ लीफ. चला तर मग आपण पुढे बघूयात काय. Leaves that have complex network of veins do not tear along a straight line. आता जर असं कॉम्प्लेक्स असेल, वाकडे तिकडे लाईन्स असतील वेनेशनच्या आणि मला पानमधनं फाडायचं आहे, आता जर पेज असं असलं तर आपण स्ट्रेट लाईनमध्ये पेज फाटेल का? नाही. तसंच लीव्सचं असतं. वेअर ॲज लीव्स इन विच वेन्स आर पॅरलल. पॅरलल म्हणजे काय? स्ट्रेट लाईन, 2 स्ट्रेट लाईन्स. आंब्याचं पान याला स्ट्रेट लाईन असते मध्ये, तर ते इझिली फाडता येतं ना. आंब्याच्या पानाचे इझिली 2 पार्ट्स करता येतात. लाईक रूल्ड लाईन्स ऑन अ नोटबुक पेज. विल नॉट टेअर अनइव्हनली म्हणजे काय? ते स्ट्रेटच टेअर होतील. द अरेंजमेंट ऑफ वेन्स इनसाइड द लॅमिना ऑफ लीव्ह इज कॉल्ड वेनेशन. लेट्स सी, दिस इज द डेफिनेशन यू हॅव टू लर्न. द अरेंजमेंट ऑफ वेन्स inside the lamina of leaf is called venation. Now why you have to learn this? This can be asked as the define, as a fill in the blank, or as in match, or true or false, or relation. किती क्वेश्चन बनले ह्या एका डेफिनेशन वरनं? 1 2 3 4 5 5 questions of 1 mark can be asked. Again, one more important point. There are 2 types of venation: reticulate venation and parallel venation. इथे लिहिलेलं आहे that do not tear along the straight line. जे स्ट्रेट लाईन नसतं त्याला रेटिक्युलेट वेनेशन म्हणतात आणि जे स्ट्रेट असतं त्याला पॅरलल वेनेशन म्हणतात. अगेन इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम. लर्न करून किंवा रिव्हिजन बुक आपण जी बनवली आहे त्यात आपल्याला हे नोट डाऊन करत चालायचं आहे. यू कॅन गेस द टाईप ऑफ वेनेशन जस्ट बाय लुकिंग ॲट द लीफ. बेस्ड ऑन दिस डिटरमाइन व्हॉट काइंड ऑफ वेनेशन इज फाउंड इन द लीव्स ऑफ शुगर केन, जोवार अँड व्हीट. याचा व्हिडिओ आपल्याला शॉर्ट्सवर दिसेल. यू कॅन सी देअर. आता आपण बघूयात व्हॉट इज रूट्स. वाचा बरं थोडं काय म्हटलंय रूट्समध्ये. Roots of the plant grow underground in the soil and are usually not visible from outside. However, we can see the roots of leafy vegetables available in the market or sugarcane and jowar bajra stalks pulled out from animal fodder. Observe these roots of such plant carefully. When a strong storm occurs, standing crops like jowar, bajra as well as coconut tree bear heavy damage. Such trees can be uprooted by strong winds. However, trees like tamarind, mango, jamun does not collapse easily. जर एखादा स्टॉर्म आला तर आंब्याचं झाड पडतं का? पडू शकतं, बट स्टॉर्म तेवढा स्ट्रॉंग पाहिजे. मोस्टली काही नाही होत. पण आता जसं थोडा पण जोरात पाऊस आला, कोकोनट ट्री ते इतकं हलतं तर ते पडू शकतं. किंवा आपण बऱ्याच न्यूज ऐकतो, पाऊस जास्त पडला, शेतात पाणी गेलं, धान्य वाया गेलं. का? कारण पाऊस वरतून पडतो आहे तर त्यांचे रूट्स इतके स्ट्रॉंग नसतात ना, त्यामुळे ते सगळे खराब होऊन जातात. स्टँडिंग क्रॉप्स लाईक जोवार, बाजरा. इफ यू पुल ग्रास ऑफ शुगर केन विथ लिटिल फोर्स दे कम आउट विथ रूट्स. आता जसं आपण काय आपण घेऊयात, ठीक आहे, आपण शुगर केनचंच एक्झाम्पल घेऊया. तिथे शुगर केन जर ओढला तर तुम्ही बघितलं आहे का कधी? त्याला छोटे छोटे ब्लॅक कलरचे रूट्स असतात. जर ते ग्राउंडपासून थोडं जोर लावून ओढलं तर तुम्हाला रूट्स पण दिसतात. हाऊएव्हर, सॅपलिंग्स ऑफ आंबाडी,
भेंडी, एग प्लांट. आता भेंडी जी आहे, जर हे भेंडीचं झाड आहे, पानं आहे, ते फूल आहे भेंडीचं आणि मग त्याला भेंडी येते, तर रूट तर त्याचं जमिनीच्या खाली आहे ना. एक स्ट्रॉंग मूळ म्हणजे ट्रंक आहे त्याला आणि मग ब्रांचेसवर भेंडी लागते. तर भेंडी तोडताना रूट्स येतील का? नॉट पॉसिबल. वांग्याचं पण सेम आहे, मिरचीचं पण सेम आहे. हे आयटम्स तोडताना रूट्स येतील का? नाही. सो okra, eggplant, brinjal are not uprooted easily, while a root system where primary root grows from base of stem with secondary roots and small branches grow out of it is named as taproot. अशी जी झाडं आहेत ज्यांना एक सिंगल रूट जे जमिनीच्या खाली वाढतं आणि मग ब्रांचेस लाईक त्याला एका स्ट्रॉंग स्टेमला वेगळ्या वेगळ्या ब्रांचेस असतात रूटच्या, दॅट इज कॉल्ड टॅपरूट. टॅपरूट आणि फायब्रस रूटचा जो डिफरन्स आहे तो आपल्या यूट्यूब शॉर्ट्सवर अवेलेबल आहे. यू कॅन सी देअर. Roots that grows like bunch of threads from base of stem are known as fibrous roots. Again, one mark question. A root system where a main primary root grows from the base of stem with secondary smaller branches growing off is named as taproot. दूसरा कलर घेऊ का? चला. Roots that grow like bunch of threads from the base of stem are known as fibrous roots. Fibrous rootsचं एक्झाम्पल सांगा मला की कुठलं असू शकतं, जे तुम्ही डेली लाईफमध्ये बघता. पालक, मेथी, कोरिअँडर म्हणजेच आपला कोथिंबीर. फायब्रस रूटचं एक्झाम्पल आहे ना. कोथिंबीरला प्रत्येक काडीला वेगळं वेगळं रूट असतं ना. जेव्हा बाजारातनं आणता, कधी एखाद्या वेळेस कोथिंबीर, पालक ऑब्झर्व करा. Wheat, rice, jowar, bajra and corn are monocotyledonous plants. Is the venation in the leaves of this plant parallel or reticulate? What type of roots do they have? One very important thing that can be observed from these findings. All monocotyledonous, that is, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये अजून काय म्हणतात? त्याला अजून मोनोकॉट सुद्धा म्हणतात. ठीक आहे, म्हणजे याचं मोनोकॉटलिडनसचं शॉर्ट फॉर्म नाव आहे मोनोकॉट प्लांट आणि डायकॉटलिडनसचं डायकॉट प्लांट. All monocotyledonous plants have fibrous roots. Their venation is parallel. Reticulate venation and taproot are characteristics of dicotyledonous plant. Again, very important point for exam. हे माहिती आहे का? फिलअप, ट्रू ऑर फॉल्स, वन लाईन सगळ्यांमध्ये यूज होतं, त्यामुळे प्लीज हे वाचा. आणि ह्यावेळेसचं सिलेबस कसं आहे ते NEP नुसार आहे, त्यामुळे क्वेश्चन पेपर आपल्याला मागच्या वर्षीचा अजिबात आपण त्याचा रेफरन्स घेऊ शकत नाही. बऱ्याचशा शाळांमध्ये क्वेश्चन्स टेक्स्टबुकमधनं पण काढले जाऊ शकतात, कारण तुमच्या एक्सरसाइजमध्ये दिलेले क्वेश्चन अँड आन्सर्स हे अगदी छोटे आणि ओन्ली 1 मार्क और 2 मार्क्सचे आहेत. त्यामुळे जर टीचर्सना पेपर काढायचे असेल तर ते टेक्स्टबुकमधनं पण काढू शकतात. NEP अलाउज दिस, म्हणून आपले टेक्स्टबुक चेंज झालेले आहेत. सो मी जे सांगते आहे तुम्हाला, जे मार्किंग करून देते ते तुम्ही एक रिव्हिजन बुक बनवा, त्यात मार्किंग केलेले क्वेश्चन्स, आणि मी काही जास्त क्वेश्चन्स नाही देत, अगदी 2-4 क्वेश्चन्स देते, ते वाचा. म्हणजे तुम्हाला बऱ्याच 4 to 5 मार्क्समध्ये हेल्प होईल आणि तुमचं स्कोअर वाढेल किंवा तुम्ही फर्स्ट पण येऊ शकता. डिपेंड्स ऑन युअर हार्डवर्क, तुम्ही किती करताय. Now decide whether banana and sugarcane are monocot or dicot. Are banyan, holy basil and mustard seed monocotyledonous? काय वाटतंय तुम्हाला? बनानाचं वेनेशन बघितलंय? बनानाला स्ट्रेट लाईन वेनेशन असतं.
स्ट्रेट लाईन म्हणजे काय? पॅरलल वेनेशन. म्हणजे बनाना काय झाला? बनाना इज अ मोनोकॉटलिडनस प्लांट. शुगर केनची पानं बघितली आहेत का तुम्ही कधी? अगदी स्ट्रेट असतात. सो दॅट इज ऑल्सो मोनोकॉट. आर बॅनियन अँड होली बेसिल अँड मस्टर्ड प्लांट्स मोनोकॉटलिडनस? हे तुम्ही मला फाइंड करा आणि कमेंट्समध्ये सांगा. हा क्वेश्चन आपण कमेंट्समध्ये टाकणार आहोत की आर बॅनियन होली बेसिल अँड मस्टर्ड प्लांट्स मोनोकॉटलिडनस. ठीक आहे, हा क्वेश्चन मी तुमच्यासाठी ठेवला आहे. यू हॅव टू आन्सर मी इन कमेंट्स. सम प्लांट्स फ्लोटिंग ऑन वॉटर ऑफ रिवर अँड लेक ग्रो व्हेरी रॅपिडली. They spread so densely over the water surface that one cannot see water beneath them. Would plants like lotus, aquatic grass grow in the soil? नाही. लोटस हे फक्त चिखलातच ग्रो होतं. दॅट नीड्स वेट अँड वॉटर बोथ. किंवा ॲक्वॅटिक ग्राससुद्धा. ॲक्वॅटिक ग्रास म्हणूनच तर त्याचं नाव ॲक्वॅटिक आहे. विल प्लांट्स दॅट ग्रो इन एक्स्ट्रीमली कोल्ड स्नोई रिजन लाईक हिमालय सर्वाईव्ह इन अ डेझर्ट? ऑफकोर्स नॉट. त्याला एक्स्ट्रीम कोल्डची सवय आहे. आता तुम्हाला जर मुंबईत राहायची सवय आहे आणि तुम्हाला अगदी गावाला पाठवलं जिथे लोड शेडिंग होते, त्रास होईल ना तुम्हाला थोडे दिवस. तुम्हाला सवय नाही आहे तिची. तसंच प्लांट्सचं पण असतं, कारण ते लिव्हिंग आहेत ना. द एन्व्हायरमेंट दॅट इज कन्व्हिनियंट अँड फेवरेबल फॉर प्लांट्स इज कॉल्ड हॅबिटॅट. अगेन अ क्वेश्चन. चला, या चॅप्टरमध्ये तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला लर्न करायचे. आपण कलर ना जरा दुसरा घेऊया, त्याच्यावर दिसत नाही आहे क्लिअरली. ओके. द हॅबिटॅट ऑफ लोटस इज ॲक्वॅटिक. मी म्हटलं ना तुम्हाला, पाण्यातच कमळ, चिखलात म्हणजे चिखल इज द बेस्ट थिंग. चिखलात कमळ उमलतं. ऑन द अदर हँड द हॅबिटॅट फॉर प्लांट्स लाईक अकेशिया, हे एक पामसारखंच झाड असतं. इट्स काइंड ऑफ अ डिफरंट टाईप ऑफ पाम, ज्याला असे लिव्स. तुम्ही ते ड्रॉइंग पिरियडमध्ये काढता ना असलंवालं पाम, त्याला नारळ नसतात. इट जस्ट हॅव द लिव्स, त्याला अकेशिया म्हणतात. अँड कॅक्टस इज ॲरिड. ॲरिड म्हणजे काय? ॲरिड हे डेझर्ट प्लांट्स असतात. डेझर्ट प्लांट्स ज्याला पाणी कमी लागतं त्याला ॲरिड म्हणतात. ॲरिड मीनिंग एरियाज विथ व्हेरी लिटिल वॉटर ऑर डेझर्ट रिजन. डेझर्ट plants cannot survive in snowy regions. Likewise, plants from snowy region cannot grow in deserts. डेझर्टला पाणी कमी लागतं, स्नोईमध्ये पाणी जास्त असतं. जर तुमच्या एखाद्या मित्राला हिस्ट्री येतं आणि तुम्हाला सायन्स येतं, तर मग तुम्ही हिस्ट्रीमध्ये टॉप करू शकता का? किंवा तो सायन्समध्ये टॉप करू शकतो का? करू शकतो. ऑफकोर्स करायलाच पाहिजे. ठीक आहे. एक्झाम्पल, आपण परत डेझर्ट आणि स्नोईवर येऊया. A habitat is influenced by many factors such as soil type, temperature, total duration of sunlight, त्याला किती तास सूर्यप्रकाश मिळतो आहे, त्याला पाणी किती मिळतं आहे, ती सॉईल कशी आहे, ती फर्टाईल आहे, ती ब्लॅक सॉईल आहे, ती लॅमिना सॉईल आहे. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ फॅक्टर्स अँड अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन द विसिनिटी. म्हणजे काय, सराउंडिंगमध्ये काय काय फॅक्टर्स आहे. बायोटिक फॅक्टर्स असतात ना, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, त्याचं फर्टिलायझेशन काय आहे, त्याच्यात किती मायक्रोब्स प्रेझेंट आहेत. ओके. गेम आपण नाही घेणार आहोत. ठीक आहे. हा पूर्ण गेमच आहे इथपर्यंत. ठीक आहे. हे आपण ना पूर्ण यूट्यूब शॉर्ट्समध्ये कवर करू. दिस इज नॉट इम्पॉर्टंट ॲक्च्युली. Animals and plants are two major group of living organisms. Microbes in the river, lake,
Tiny insect, birds and reptile are all animals. While there are difference between them, there are similarities too. Okay. ठीक है. We know about giraffes, kangaroos and ostriches, but they are not found everywhere. Only animals that can adapt to the surrounding environment are found in particular region. म्हणजे जी प्राणी, जसं आता झाडं एखाद्या पर्टिक्युलर एरियात, जसं डेझर्टची झाडं स्नोईमध्ये नाही जात, त्यांना पाणी जास्त होईल, आणि स्नोईची झाडं डेझर्टमध्ये जात त्यांना पाणी कमी होईल. तसंच ॲनिमल्सचं देखील असतं. पोलार बेअर हे आपल्या डेझर्टमध्ये नाही जाऊ शकत. तसंच कॅमल हा पोलार रिजनमध्ये नाही जाऊ शकत. कॅमलसाठी काय दिलेलं आहे? कॅमल ॲज अ हम्प. त्याचं काम काय आहे त्या पार्टचं, की तो वॉटर स्टोअर करतो त्याच्या पाठीत. का वॉटर स्टोअर करतो? कारण तिथे पाण्याचा दुष्काळ आहे. पण जर आपण त्याला हिमालयामध्ये पाठवलं, पाणीच पाणी आहे, त्याच्या त्या पार्टचा वापरच नाही होणार, आणि उंटाला पाणी फार कमी लागतं. पण पोलार बेअर जो आहे तो पोलार रिजनमध्ये राहतो, त्याला थंड पाहिजे. आणि जर आपण त्याला रेगिस्तान गरमीमध्ये टाकलं तर त्याची काय हालत होईल? सो इवन animals that can adapt to their surrounding environments, only those are found in particular region. That region is their habitat. जसं प्लांट्सचं हॅबिटेट होतं तसं ऑफकोर्स ॲनिमल्सचं पण हॅबिटेट आहे. हे बघा, आपण हेच एक्झाम्पल घेतलं. बेअर इन स्नो इन हिमालयाज live there by adapting to local condition, available food and cold. It would be difficult for them to survive at local forest. It applies same for giraffe, kangaroo, ostrich. कॅमलचं एक्झाम्पल आपण घेतलं. सम हॅबिटॅट्स अँड ॲनिमल फाउंड देअर. हे वेगळे वेगळे हॅबिटॅट दिले आणि तिथे कुठला ॲनिमल फाउंड होतं. मेनी ॲनिमल्स अराउंड अस लिव्ह ऑन लँड. You can think of many names like tiger, goat, fox, wolf. Animals like mice, bandicoots, skewers, rabbits lives in burrows. उंदीर, ससा, हे सगळे जे आहेत ते बरोजमध्ये म्हणजे बिळात राहतात. All animals that can live on land are called terrestrial animals. भूचर. Again a question. जे जमिनीवर राहतात त्यांना काय म्हणतात आपण? टेरेस्ट्रियल, भूचर. बिकॉज इन मराठी भू मीन्स लँड अँड चर मीन्स द वन हू कॅन मूव्ह. सिम्पल. हेन्स दोज हू मूव्ह ऑन लँड आर कॉल्ड भूचर. हे पण विचारू शकतो ना, व्हॉट डू यू मीन. असं नाही विचारणार की व्हॉट इज टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, असं विचारतील की व्हॉट इज भूचर. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की भूचरलाच टेरेस्ट्रियल ॲनिमल्स देखील म्हणतात. फिश स्पेंड्स देअर एंटायर लाईफ लिव्हिंग इन वॉटर. कधी बघितलं आहे का की फिश जी आहे ती रस्त्यावर चालते? नाही पॉसिबल ना. ती पाण्यातच स्विम करते. दे स्विम युजिंग द फिन्स अँड टेल्स. आणि जे ऑक्सिजन असतं ते गिल्स थ्रू घेतात. आता मला बरेच जण प्रश्न विचारतील की बेडूक म्हणजेच फ्रॉग हा पण पाण्यात राहतो, हा पाण्यात पण राहतो आणि लँडमध्ये पण राहतो, तो पाण्याच्या आतमध्ये पण जातो. पण पाण्याच्या आतमध्ये गेल्यावर त्याला थोड्या वेळाने परत जमिनीवर यावं लागतं ना श्वास घ्यायला. पण माशांचं असं आहे का? कधी तुम्ही अशी मच्छी बघितली आहे का की जी पाण्यात गेली, 10 मिनटं थांबली आणि श्वास घ्यायला मग पुन्हा ती जमिनीवर आली आणि मग परत पाण्यात गेली? नाही ना. तिला पाणीच लागतं श्वास घ्यायला, कारण तिला तसं डेव्हलप केलेलं आहे. तिच्याकडे काय आहेत? गिल्स आहेत. गिल्सने तिथं श्वास घेते. टेक्स ऑक्सिजन डिझॉल्व्ड इन वॉटर थ्रू देअर गिल्स. पण फ्रॉग असं नाही करू शकत. सो फ्रॉग जो आहे ना तो ह्या ह्या टाईप ऑफ ॲनिमल्समध्ये नाही येणार, तो ॲम्फिबियनमध्ये येईल. सी पुढे बघूयात आपण ते. दे कॅनॉट टेक ऑक्सिजन फ्रॉम द एअर डिरेक्टली. ते डायरेक्ट असा वरती आपल्यासारखा ह्युमनसारखा किंवा प्राण्यांसारखा श्वास नाही घेऊ शकत. ते पाण्यातला श्वास घेतात जो डिझॉल्व झालेला असतो वॉटरमध्ये. ॲनिमल्स दॅट कॅन लिव्ह एंटायरली इन वॉटर आर कॉल्ड ॲक्वेटिक. अगेन अ क्वेश्चन.
ॲनिमल्स दॅट कॅन लिव्ह एंटायर इन वॉटर आर कॉल्ड ॲक्वेटिक. पण आता जसं मी तुम्हाला फ्रॉगचं एक्झाम्पल दिलं, सम ॲनिमल्स स्पेंड वन स्टेज ऑफ देअर लाईफ एंटायरली इन वॉटर अँड लेटर कॅन लिव्ह ऑन बोथ वॉटर अँड लँड. असे प्राणी दॅट कॅन लिव्ह बोथ दे आर कॉल्ड ॲम्फिबियन्स. Animals which live in both places, they are called amphibians. They can stay underwater for a long time but breathe no oxygen, and then when they come on land periodically they respire. आता हे झालं जमिनीवरचं, पाण्यातलं, पाणी आणि जमिनी दोघांवरचं. आता आपण येऊया आकाशाकडे. Birds spend much of their time on trees or flying in the sky. Therefore they are called aerial. Again a question. या चॅप्टरमध्ये तुम्हाला भरपूर क्वेश्चन आहेत. Birds spend most of their time on trees or flying in the sky. Air त्याच्या नावातच आहे बघा, एरियल. आता एरियल आहे म्हणून तुम्ही एअर नका लिहू, एरियल. स्पेलिंग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. स्पेलिंग जे आहे ते काय आहे, स्पेलिंग आहे AERIAL, AERIAL, एरियल. After making detailed observation and the relationship among different observations in ancient, Maharshi Charak gave a classification system in his script Charak Shamishta. He has described classification of animals and their characteristics not only based on animal living on land but those living underground, Bilasaya living on dry land, Dhanvachara, wild buffaloes living in muddy water, Anup living on branches of trees, Shakhad animal like living fishes in water, Varisha birds like swans floating on the surface of water, Varichar and animals living in caves, Guhasaya. So हे वाचू शकता, but ठीक आहे, it's not that necessary. Do the elephants in India look the same as elephants from African jungles? Are bears in snowy regions same as the bears we know around them? No, they are very different. त्यांच्या अंगावरचे केस, त्यांचे नख, त्यांची हाईट, त्यांची बॉडी, त्यांचा आवाज, हे सगळं तिच्या सराउंडिंग कंडिशनवर डिपेंड करतं. सो दे डू नॉट लुक डिफरंट. So they look different. So they look different. Do you know? YouTube shorts. ठीक आहे, आपण त्यात बघणार आहोत हे सगळं. सो आय एम स्किपिंग दिस पार्ट. जे इम्पॉर्टंट होतं ते मी तुम्हाला ऑलरेडी मार्क करून दिलेलं आहे. ठीक आहे, आता यात आपण काय काय शिकलो या चॅप्टरमध्ये. व्हॉट वी हॅव लर्न्ड, रूट, स्टेम, लीव्स अँड फ्लावर्स आर वेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स. हे पण तुम्हाला लर्न करू शकता. दिस इज व्हेरी बेस्ट फॉर युअर रिव्हिजन. टेक्स्टबुक इतकं छान बनवलं आहे ना ह्यावेळेस बालभारतीने, म्हणजे जर तुम्ही फक्त व्हॉट वी हॅव लर्न पण एकदा ओव्हरव्ह्यू केला ना, तुम्हाला चॅप्टरचा पूर्ण ओव्हरव्ह्यू येतो. प्लांट्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू कॅरेक्टरिस्टिक्स सच एज हाईट, nature of stem, shape of leaf, the number of cotyledons in the seeds, the presence or absence of flower, and the type of fruits. Tree, shrub, herb, climber, creeper are group of plants based on type of stem. Based on number of cotyledons, plants are of two types, monocotyledonous and dicotyledonous. That is monocot and dicot. There are two types of leaf venation, reticulate, net like वाकडं तिकडं venation, आणि parallel, अगदी straight line, ruler सारखं venation. A plant can be identified as a monocot or dicot based on its leaf venation. आत्ता बघू इथे कोणाला आठवतं आहे मला कमेंटमध्ये सांगा बरं, मोनोकॉट म्हणजे कुठलं वेनेशन
आणि डायकॉट म्हणजे असेल तर कुठलं व्हेनेशन, हे आपण लास्ट टाइम डिस्कस केलं आहे इथे मागे. डिफरंट ॲनिमल्स अँड प्लांट्स आर फाउंड इन एन्व्हायरमेंट्स दॅट आर फेवरेबल टू देम. दीज एन्व्हायरमेंट्स आर कॉल्ड देअर हॅबिटॅट. हे डिफाईन ना तुम्ही हॅबिटॅटचं परफेक्ट आहे फॉर ॲनिमल अँड प्लांट्स. जर इक्वली विचारलं ना तर दिस इज द बेस्ट आन्सर. हे पण आपण रिव्हिजनमध्ये ॲड करूयात. सो इथे तुमचा चॅप्टर नंबर 4 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं एक्सप्लेनेशन संपलं आहेत. एक्सरसाइज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जे छोटे छोटे ॲनिमेशनसारखे व्हिडिओ आहेत ते यूट्यूब शॉर्ट्सवर येणार आहेत. तुम्हाला जर ह्या चॅप्टरमधनं थोडं पण शिकायला मदत झाली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर. सोबत सक्सेस बघूयात आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला मोटिवेशन मिळत राहतं असे छान कंटेंट आणायला. ओके, थँक्यू. Make sure to like and share this video and subscribe for more great content. Stay tuned for the next video.